Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. ठीक आहे. तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. तर आज आपण पाहणार आहोत 5व्या अध्यायाचा श्लोक नंबर 10. सर्वप्रथम सर्वांना कार्तिक मास दामोदर महिन्याचे सर्वांना शुभेच्छा. आणि मी आज थोडस लवकर संपण्याचा प्रयत्न करेन आणि मग आपण थोडस दामोदर आरती पण करूया आपण. तर आपण प्रार्थने चालू करूया. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. ज्ञानशास्त्र विचारणे कनिपुनुषद धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवनमन्यो शरणोत्तरम् श्री राधा कृष्ण पदारविंद भजनांदे नमतालिको वंदे रूप सनातन श्री जीव गोपालक सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैः अहमेव वेदो वेदान्तिक वेद चाहं मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरम्. हरे कृष्णा. माझा आवाज क्लिअर येतोय ना आता? आज काही त्रास नाही? होय प्रभू. नाही नाही. ओके ओके ठीक आहे. तर मी श्लोका शेअर करतो. थँक्यू. ओके. तर 5वा अध्याय श्लोक नंबर 10 मी रिसाइट करतो. कोणाला माझ्या मागे बोलायचं असेल तर बोलू शकता. ब्रह्मण्यादाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रम् इवाम्भसा. मी परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. ब्रह्मण्यादाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्र इवाम्भसा. तर या श्लोक मध्ये भगवान आज काय म्हणत आहे, जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शिले जात नाही त्याप्रमाणे पाप कर्माने प्रभावित होत नाही. इथेच आपण पाहिलं तर पुढे इथे भगवान जे एक जो भक्त आहे त्याच्याबद्दल सांगत आहे. आणि तो जरी कर्म करत, मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की एक भक्त जरी कर्म करत असला तरी त्याला काही कर्मफले लागत नाही.
आज पण ते सांगत आहे आणि आज एक अॅनालॉजी देत आहे. एक उदाहरण देत आहे. उदाहरण कोणाचं देत आहे? एक जे कमळ असतं त्याचं. आपण पाहतो कमळ जे आहे, कमळ हा माहिती आहे आपल्याला अ, अ, जे काय म्हणतात ना, चिखल सारखं पाणी असतं किंवा जे असं असतं तिथे तिथे तो उत्पन्न होतं. पण त्याच्यामध्ये उत्पन्न होऊन पण तो कधी त्याला स्पर्श करत नाही. तर भगवान म्हणून त्याचं उदाहरण देत आहे आणि खूप चांगलं एक मी उदाहरण म्हणू शकतो, की जसा एक भक्त जो आहे तो म्हणजे जरी या भौतिक जगामध्ये आहे, द्वंद्वामध्ये आहे, सगळे त्याच्या आजूबाजूला भरपूर दुःख, पाप सर्व काही आहे, पण त्याला त्याचा काही फरक पडत नाही. तर ते उदाहरण आपल्याला इथे देत आहे. म्हणजे तो म्हणजे सर्व काही नॉर्मल कर्म करत असला, जसं काय अ, आपलं गृहस्थी बघत आहे, बायको पोरांना सांभाळत आहे आणि ऑफिसमध्ये जात आहे किंवा जे काही म्हणजे आपलं कर्म कर्म करत आहे, कामधंदा करत आहे, तरी त्याला त्या कर्मांची फळे लागत. आपल्याला माहिती आहे, की जे आपण नॉर्मल कार्य करतो, तर आपल्याला नॉर्मली जे 5 पाप आहेत ते लागतात. आपण श्वास घेतो, तर काही बॅक्टेरिया आपल्या तोंडात जातात, नाकात जातात. त्याच्यामुळे ते मारले जातात किंवा आपण आता तर होत नाही. पण जसं आपण जे गहू आहे ते दळतो, तर त्याच्यामध्ये काही किडे जे होते ते मरायचे. ते आपण आता करत नाही, आपल्याला रेडीमेड भेटत आहे. पण जो कोणी करत आहे, आपण विकत घेत आहे, तर त्याला आपल्याला पण त्याचं काहीतरी फळ लागत आहे. तर ते अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे पाप कर्म आहे ते आपल्याला लागतात. पण जो एक भक्त आहे, तो या सगळ्या कर्म करून पण त्याला कधी हे पाप त्याला लागत नाही. हे तर भगवान या कमलपत्राच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहे. तर तात्पर्य खूप छान आहे. आपण वाचू तात्पर्य श्री प्रभुपादद्वारा श्रील प्रभुपाद की जय. या ठिकाणी ब्रह्मणी म्हणजे कृष्ण भावना होय. तर ब्रह्मणी म्हणजे इथे कृष्ण भावना म्हणून जी भावना आहे त्याला म्हटलं. भौतिक जगत म्हणजे 3 प्रकारच्या गुणांचे एकत्रित प्रकटीकरण होय. तर हा जे भौतिक जगत आहे, जे त्रिगुण आहेत. त्रिगुण काय आहेत? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. ते जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्याचं ते भौतिक जगत होतं. आणि याला पारिभाषिक शब्दात प्रधान म्हटलं आहे. हे जरा टेक्निकल आहे, मी त्याच्यात जात नाही. प्रधान म्हणजे जेव्हा सर्व जे रजोगुण, तमोगुण, सत्वगुण किंवा जे पंचधातू आहेत, जे 21 एलिमेंट्स आहेत या भौतिक जगातले, ते सगळे जेव्हा एकत्र असतात, तेव्हा त्याला प्रधान म्हटलं जातं. वेद मंत्र सर्वम ही एतत् ब्रह्म जे मांडुक्य उपनिषद आहे आणि दुसरं आहे तस्माद एतत् ब्रह्म नाम रूपन्नम च जायते मुंडकोपनिषद 1.2.10 आणि भगवद्गीतेतला 14व्या अध्यायाचा श्लोक नंबर 3. तर हे प्रभुपादजी ते 3 आपल्याला शास्त्रामधले जे श्लोक आहे त्याचा ते उल्लेख करत आहेत आणि काय सांगत आहेत 14व्या अध्यायाचा 3रा श्लोक आहे मम योनिर महेत ब्रह्म विधाने दर्शवितात की भौतिक जगातील सर्व गोष्टी म्हणजे ब्रह्माची अभिव्यक्ती आहे आणि परिणाम किंवा कार्य जरी भिन्न प्रकारे प्रकट झाली तरी ती कारणापासून अभिन्नच आहे. तर हे भौतिक जगतमध्ये जे काय आहे ते जसं सांगितलं आहे की ते ब्रह्माचीच अभिव्यक्ती आहे. त्याच्यापासूनच सर्व काही आहे. भौतिक जगत जे आहे ते पण त्याच्यापासूनच आहे. तर त्याच्यापासून काही हे वेगळं नाही. आणि ते प्रभुपादजी ते खूप चांगलं अजून एक ईशोपनिषद आपल्याला माहिती असेल एक उपनिषद आहे. त्याचा इथं उल्लेख करत आहे आणि ते काय म्हणतात की ईशोपनिषद मध्ये सांगितलं आहे की प्रत्येक गोष्ट ही परब्रह्म किंवा श्रीकृष्णाशी संबंधित आहे. तर तो जो श्लोक आहे तो खूप चांगला श्लोक आहे. ईशावासमिदं सर्व यत्किंचित जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता माग्रद कसं सुद्धनम. त्याचा अर्थ काय आहे की जे काय आहे ते भगवंताकडून आलेलं आहे आणि आपल्याला फक्त आपलाच वाटा घेतला पाहिजे. तर जे काय आहे सगळं भगवंताचंच आहे आणि भगवंताकडूनच आपल्याला भेटत आहे.
प्रत्येक गोष्ट ही परब्रह्म किंवा श्रीकृष्णाशी संबंधित आहे आणि म्हणून केवळ तेच प्रत्येक गोष्टीचे स्वामी आहेत. प्रत्येक गोष्टीचे मालक कोण आहेत? आपल्याला वाटेल हे घर माझं आहे, माझ्या नावावर आहे म्हणून मी याचा स्वामी आहे, किंवा ही गाडी माझ्या नावावर आहे म्हणून मी याचा स्वामी आहे. पण हे आपण तात्पुरते मालक आहोत. जे घर आहे ते आधी कोणाच्या तरी नावावर होतं आणि आपण गेल्यानंतर दुसऱ्या कोणाच्या नावावर होतं. पण जे ओरिजिनल जे स्वामी आहेत, जे ओरिजिनल मालक आहेत, ते आहेत भगवान श्रीकृष्ण. कारण त्यांच्याकडून हे सर्व आलेलं आहे. जो पूर्णतया जाणतो की सर्व गोष्टी श्रीकृष्णांच्या मालकीच्या आहेत व तेच सर्व गोष्टीचे अधिपती आहेत आणि म्हणून सर्व गोष्टींचा भगवत सेवेमध्ये उपयोग केला पाहिजे, त्याला पुण्य अथवा पापमय कर्मफलांशी स्वाभाविकतच काही कर्तव्य राहत नाही. तर जो व्यक्ती ज्याला माहित आहे त्याला हे वाटत नाही भगवान हे जे मला तू चांगलं मोठं घर दिलं आहे, बंगला दिला आहे, मोठी गाडी दिलेली आहे, सर्व काही ती तुझी कृपा आहे, माझ्यावर सर्व तुझ्या कृपेने आहे आणि तुझ्या सेवेमध्ये मी हे वापरतो. जसं आपण पाहिलं महाराज अमरीश इतके मोठे ते सम्राट होते, पुऱ्या पृथ्वीचे सम्राट होते, पण प्रत्येक गोष्ट ते भगवानच्या सेवेसाठी वापरत होते. प्रत्येक इंद्रिय आपली प्रत्येक गोष्ट. तर असे जे व्यक्ती असतात ज्यांना माहिती आहे सर्व काही भगवंताचं आहे, भगवंतांना पाहिजे तर देतील आणि भगवंताचं पाहिजे तर घेऊन जातील परत, ही विल टेक इट बॅक. तर असे व्यक्ती जे भगवंताच्या सेवेमध्ये वापरतात आणि काही आलं तरी त्यांना काही त्याचा आनंद होत नाही आणि काही गेलं तरी त्यांना काही वाईट वाटत नाही. भगवंताचं आहे, त्यांची इच्छा झाली त्यांनी दिलं, भगवंताची इच्छा होती घ्यायची त्यांनी घेऊन टाकलं. त्याला पुण्य अथवा पापमय कर्मफलांशी स्वाभाविकच काही कर्तव्य राहत नाही. त्याला आहे अशा जो कृष्ण भावनेमध्ये जो कार्य करतो त्याला पाप किंवा पुण्य हे काय असं काही लागत नाही. विशिष्ट प्रकारचे कर्म करण्याकरिता मनुष्याला भगवंताने प्रदान केलेल्या शरीराचाही कृष्ण भावनेमध्ये उपयोग करता येतो. तर फक्त आपलं धन दौलत गाडी बंगला वस्तू नाही तर आपले जे शरीर आहेत तेही मला भगवंताचा सेवेमध्ये उपयोग केला पाहिजे. आता काही लोकांना वाटतं माझं शरीर आहे तर मला इंद्रिय तृप्ती केली पाहिजे, मला हे खाल्लं पाहिजे, मला ते खाल्लं पाहिजे, मला हे उपभोग केला पाहिजे, ते उपभोग केला पाहिजे. तर हे का होतं? कारण त्याला वाटतं हे शरीर माझं आहे, पण हे शरीर आपल्याला माहिती एक तात्पुरतं एक त्यांचं एक टूल आहे आपल्यासाठी, ज्याच्यामध्ये हा टूल वापरून आपण भगवंताचे कार्य करू शकतो, चांगले कार्य करू शकतो किंवा वाईट कार्य करू शकतो. पण जो एक हुशार मनुष्य आहे त्याला माहिती आहे तात्पुरता आहे, तर तो त्याचा सदुपयोग करतो आणि त्याला भगवंताच्या सेवेमध्ये लावतो. तर असा जो व्यक्ती आहे त्याला हे माहिती आहे भगवंतांनी प्रदान केलेलं शरीर आहे आणि तो भगवंताच्या सेवेसाठी उपयोग करतो. जसं अमरीश महाराज किंवा जेवढे मोठे मोठे भक्त आहेत ते, ज्याप्रमाणे कमळपत्र पाण्यात राहूनही ओले होत नाही त्याचप्रमाणे हे शरीरही पाप कर्मांच्या कल्मशांच्या अतीतच राहते. तर जसं कमळ पाणीमध्ये असो किंवा कुठेही असो त्याला काही निमित्त स्पर्श करत नाही, त्या पाण्याला पण स्पर्श करत नाही. तसं एक जो शुद्ध भक्त आहे तो कुठल्याही परिस्थितीत राहिला तरी त्याला त्या पाप कर्मांचं कल्मश पासून तो लांबच राहतो. भगवद्गीतेमध्ये ही 3ऱ्या अध्यायाच्या 30व्या श्लोक मध्ये भगवंत सांगतात की मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्त, सर्व कर्मे मला समर्पित कर. भगवान श्रीकृष्ण सांगतात सर्व कर्म मला माझ्यासाठी तुम्ही समर्पित करा. तर आपण पाहिलं भगवद्गीतेच्या स्टार्टिंग पासूनच भगवान सांगत आहे की तुम्ही शरीर नाही, तुम्ही आत्मा आहात. जर आपण आत्मा आहात तर शरीर आपल्याला भगवंताच्या सेवेसाठी वापरलं पाहिजे. सगळे जे काही कर्म आहे ते भगवंतासाठी केले पाहिजे. एकंदरीत निष्कर्ष असा, जो मनुष्य कृष्ण भावना रहित आहे, जो कृष्ण भावनामध्ये नाही, तो कृष्ण भावनाच्या पासून खूप लांब आहे, तो भौतिक शरीर आणि इंद्रिय यांच्या संकल्पनेवर आधारित कर्म करतो. तो इंद्रिय तृप्तीच्यासाठी किंवा भौतिक शरीर याच्या संकल्पनेवर तो कार्य करीत आहे. परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य आपले शरीर म्हणजे श्रीकृष्णांची संपत्ती असल्यामुळे तो श्रीकृष्णांच्या सेवेमध्येच उपयोगात आणले पाहिजे या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करतो. त्याला माहिती आहे
शुद्ध जो भक्त आहे त्याला माहिती आहे की हे भगवंताची संपत्ती आहे आणि म्हणून तो भगवंताच्या सेवेमध्ये तरतुदा म्हणतो. तर आपल्याला माहिती आहे की ती बरेच उदाहरण जसं हिरण्यकशिपू आहे, हिरण्याक्ष आहे, हे इतके मोठे मोठे असुर होते. तर त्यांना हे वाटायचं शरीर माझं आहे आणि ही एक असुरी प्रवृत्ती आहे. हे शरीर माझं आहे तर मी याचा उपभोग केला पाहिजे. मला जे काही आहे सर्व गोष्टींचा उपभोग केला पाहिजे. तर असे जे प्रवृत्तीचे लोक आहेत ते असुरी असल्यामुळे ते कधी भगवंताकडे पूर्णपणे लक्ष देत नाही. आपण आता थोडं थोडं भक्तीमध्ये शिकत आहोत. शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे, भगवद्गीतेत काय सांगितलं ते शिकत आहोत, आपल्याला माहिती आहे. पण आता हळूहळू आपल्याला त्या कृष्ण भावनेमध्ये आपल्याला पूर्णपणे आपल्याला आपलं जे कार्य आहे ते आपल्याला करायचे आहे. तर इथे हा जो श्लोक आहे तो समाप्त होतो इथे. कोणाचा काही प्रश्न असेल तर आपण घेऊया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूपी जय. श्रील प्रभुपाद की जय. की जय. हरे कृष्ण. भगवान आपल्याला फक्त म्हणजे प्रत्येक वस्तू जी आहे भगवंताच्या सेवेसाठी उपयोग करण्यास सांगत आहेत. तर ते आपल्याला केलं पाहिजे. जसं इव्हन आपली जी जो जो सॅलरी येते, भक्त लोक काय करतात ते पहिला आले की पहिलं देवासमोर ठेवतात. भगवान हे तुझ्या चरणी समर्पित आहे, त्याचा प्रसाद म्हणून ते त्याचा उपभोग करतात. काही वस्तू आणली किंवा काही काही खायचं, काही म्हणजे त्यांनी भोग बनवला ते देवासमोर ठेवतात. भगवान तर असं नाहीये की सगळ्या शरीर समोर ठेवली किंवा काही भोग ठेवला की सगळे ते घेऊन टाकतील. नाही, त्यांना माहिती आहे की हा माझा भक्त आहे, याला याचा उपयोग करायचा आहे. पण तुमची सर्वी तुमचं जो भोग आहे ते सगळे ठेवतात आणि त्यातली जी पाप आहे ते काढून घेतात आणि आपल्याला ते प्रसाद म्हणून आपल्याला वापरता येतो. हा कॉन्सेप्ट आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये वापरला पाहिजे. मग ते भोग असू दे किंवा सॅलरी असू दे किंवा कपडे असू दे. मग बरेचसे पाहिले जे लहान लहान जे डिवोटीज जे भक्त आहेत त्यांची जी पोरं आहेत ते काही बाहेरून आणलं की पहिले ते जाऊन देवासमोर ठेवतात. भगवान हे तुझ्यासाठी आणलं मी आणि मग ते ऑफर केल्यानंतर त्यांना भोग लावले मग ते त्याचं ग्रहण करतात. तर किती छान कन्सेप्ट आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण भगवंतांना समर्पित करून मग आपण त्याचा उपभोग करत आहोत. हरे कृष्ण. ठीक आहे. कोणाचं काही प्रश्न असेल तर आपण क्विकली दामोदर आरती करूया. हो बरोबर. ठीक. ओके. 1 मिनिट.